नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एम-पी-एस-सीचं पॅटर्न, तलाठी भरतीचा एम-पी-एस-सी पॅटर्न कसा असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असू शकतो. तुम्ही बघितलं असेल की बेलीफ व शरीफ या पदाचा अभ्यासक्रम जो आहे तो प्रसिद्ध झालेला आणि हे सरळ सेवाने होणार आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की जशी तलाठी आपली सरळ सेवा होणार म्हणजे एक्झाम सरळ सेवा भरती होणार आहे एम-पी-एस-सी मार्फत. त्यामध्ये बेलीफ आणि शरीफचं आपण बघितलं असेल तर सरळ सेवा मार्फत होणार आहे. म्हणजे सरळ सेवा भरती एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे. पेपर एकच असणार आहे. एकाच दिवशी वन डे एक्झाम असणार आहे. त्यामध्ये त्यांनी 2 पेपर दिलेले आहेत. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी आणि इंग्लिश असणार आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे. असं जवळपास 200 गुणांचा 400 गुणांसाठी असणार आहे. तर तलाठी भरतीसाठी सुद्धा हाच पॅटर्न असू शकतो का? तर मे बी हाच पॅटर्न असू शकतो. हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये फक्त प्रश्नांची संख्या आपल्याला कमी जास्त बघायला भेटू शकते. एक तर 200 मार्काचा पेपर होईल किंवा 400 पण होऊ शकतो. त्यामुळं सांगायचं मला एवढंच आहे, की तुम्ही जर एम-पी-एस-सीच्या पद्धतीने पॅटर्ननुसार जर तलाठी भरतीची तयारी करत असाल, तर सांगायचं एवढंच, की तुम्हाला जो कंबाईनची तयारी आपण जशी करतो किंवा कंबाईन एक प्रकारे कंबाईनचाच सिलेबस इथं आपल्याला बघायला भेटणार. इथं आपण जर बघितलं असेल, बिलीप आणि शरीफचा हा सिलेबस मी तुम्हाला इथं दाखवतोय. ओके. असाच अभ्यासक्रम आपल्याला जवळपास असू शकतो तलाठी भरतीसाठी किंवा इतर सरळ सेवा एक्झामसाठी. कारण की यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य बुद्धिमापन चाचणी असेल, चालू घडामोडी, अंकगणित व सांख्यिकी, भारतीय संघ राज्यव्यवस्था, त्यानंतर इतिहास असेल, भूगोल असेल, ओके, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, ओके. तर हेच असेल फक्त प्रश्नांची संख्या इथं आपल्याला कमी जास्त बघायला भेटू शकते. त्यामुळं अभ्यास जोरदार करा मित्रांनो. अभ्यास शून्यापासून आपल्याला चालू चालू करायचा आहे. अगदी बेसिक पासून तुम्हाला तयारी करायची आहे. काय करायचंय बघा, सर्वात पहिले तुम्ही जर नव्याने तयारी करत असाल तर सांगू इच्छितो, की सगळ्यात पहिले तुम्हाला एम-पी-एस-सी पॅटर्नने तुम्ही जर अभ्यास करत असाल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तर बघा, सगळ्यात पहिले सिलेबस जो आहे, आता हा सिलेबस तुम्हाला माहीत नाही अजून, पण आपण एक सांगितलं, की बुवा यानुसार एक सिलेबस आपला असू शकतो, असू शकतो. बरोबर? याच्यामध्ये कमी जास्त थोडंफार होऊ शकतं, ओके. त्यामुळं प्रॉपर वेनं तयारी करा. सिलेबसमध्ये जरी नाही भेटला आपल्याला, तरी इतिहास, भूगोल, राज्यघटना, इकॉनॉमिक्स, सायन्स, चालू घडामोडी हे कुठंच जाणार नाही. इथं एक्झामला असतात मराठी असेल, इंग्लिश असेल, मॅथ्स, रिझनिंग असेल, हे एक्झामला असतंच, ओके. याच्यामध्ये फक्त थोडंफार आपल्याला कमी जास्त बघायला भेटू शकतं. त्यामुळे प्रॉपर सिलेबस एकदा बघा, ओके. त्यानंतर तुम्हाला एम-पी-एस-सीचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू सुद्धा सॉल्व्ह करायचे. म्हणजे जवळपास मागच्या 10 ते 12 वर्षापासूनचे, ओके, जे प्रत्येक चॅप्टरचे पी-वाय-क्यू असेल, ते प्रत्येक चॅप्टरच तुम्हाला वाचायचं आहे. प्रत्येक चॅप्टर एकदा वाचला, समजा फॉर एक्झाम्पल 1857 उठाव असेल, तर एकदा तुम्ही वाचला, एकदा दोनदा रिवाईज केला, दोनदा तीनदा, तर त्यावरती आलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे. ओके. गव्हर्नर जनरल्स असेल किंवा त्यानंतर आपले समाज सुधारक असेल, तर हे तुम्हाला टॉपिक वाचताना काय करायचं, प्रॉपर वाचून घ्यायचे. नंतर त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. त्यानंतर भूगोलमध्ये तसंच करायचं आपल्याला, पॉलिटीमध्ये तसंच करायचं आहे, इकॉनॉमिक्समध्ये पण, सायन्समध्ये पण. राहिला प्रश्न मॅथ्स रिझनिंगचा. तर मॅथ्स रिझनिंगमध्ये तुम्ही बघू शकता, आता जो कंबाईनची एक्झाम झालेली आहे रविवारी, ओके. तर त्यामध्ये त्यांनी अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे अल्जेब्रावरती फोकस जास्त केलेला आहे. म्हणजे मॅथ्सवरती फोकस जास्त केलेला आहे. त्यामुळं नवीन अपडेट प्रश्न इथं आपल्याला बघायला भेटत आहे कंबाईनमध्ये पण. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची आहे. जे विद्यार्थी तयारी करताय त्यांना एक सांगू इच्छितो, की प्रॉपर वेनं तयारी करा. ओके. एम-पी-एस-सी, पी-वाय-क्यू करा, सिलेबस करा आणि काय करा, एकच बुक 10 वेळेस करा. आता बुक लिस्ट वापरताना मी बुक लिस्टवर पण एक सेशन ठेवलेलं आहे. ओके. एम-पी-एस-सीची बुक लिस्ट असेल किंवा ही असेल. बघा, बुक लिस्ट वापरताना सुद्धा मी एक सेशन ठेवलेलं आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हिस्ट्रीसाठी जर तुम्ही घ्यायचं असेल तुम्हाला इतिहाससाठी, तर इतिहाससाठी तुम्ही पुन्हा एकदा सांगतोय हिस्ट्रीसाठी तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं रंजन कोळंबे सरांचं आणि समाधान महाजन सरांचं. एवढे बुक करा. सफिशियंट आहे. जास्त करत बसू नका. ओके. त्यानंतर भूगोलसाठी तुम्हाला कोणतं करायचंय? तर भूगोलसाठी तुम्हाला ए-बी सौदी सरांचं करायचं आहे. ओके. ए-बी सौदी आणि स्टेट बोर्ड हे वाचणं अनिवार्य आहे. स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड नसेल वाचता येत, जीवावर येत असेल तर तात्याच ठोकळा करा. सगळ्यात शेवटी रिव्हिजनमध्ये. ओके. कारण ते खूप महत्त्वाचं, त्यामध्ये सगळं स्टेट बोर्ड कव्हर केलेलं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी कोणतं करायचं सर? इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा रंजन कोळंबे सरांचंच करायचं तुम्हाला. ओके. येस, हे लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर पॉलिटीसाठी सुद्धा रंजन कोळंबे सरांचंच करायचं आहे. पॉलिटीसाठी सुद्धा रंजन कोळंबे सरांचंच करायचं आहे.
ओके. यस रंजन कुळंबे सरांचं करायचंय. त्यानंतर सायन्ससाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं करायचंय. दीपस्तंभ पब्लिकेशनचं. ओके. हे लक्षात ठेवायचं. इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, त्यानंतर करंट अफेअर. करंट अफेअरसाठी तुम्हाला MPSC सिम्प्लिफाईड करायचं आहे. करंट अफेअरसाठी काय करायचं तुम्हाला? MPSC सिम्प्लिफाईड. MPSC सिम्प्लिफाईडचं बुक करायचं आहे. ओके. आणि राहिला प्रश्न मॅथ्स अँड रिझनिंग. तर मॅथ्स अँड रिझनिंगसाठी आपला जरी क्लास केला तुम्ही तर सफिशियंट आहे. आपला जरी क्लास केला तरी सफिशियंट आहे. किंवा RS अग्रवाल करा किंवा एखादं लोकल बुक करा. कळलं? RS अग्रवाल करा किंवा एखादं लोकल बुक घ्या आणि आपला जर क्लास केला मॅथ्स रिझनिंगला तर सफिशियंट आहे. मराठीसाठी मराठीसाठी तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं वापरायचं आहे. इंग्लिश ग्रामरसाठी तुम्हाला पाल अँड सुरीचं वापरायचं आहे. हे प्रॉपर वेनं जर तुम्ही अभ्यास केला, प्रॉपर एवढेच बुक वापरायचे, 10 वेळेस वाचा बरोबर. रिव्हिजन करा. रिव्हिजन खूप मस्त आहे. एक पुस्तक हे 10 वेळेस वाचा. ओके. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी हे झाल्यानंतर रिव्हिजन करताना तुम्हाला तात्याचा ठोकळा MPSC कंबाईनचा जो आहे तो करायचा. पोलीस भरती असू द्या, तलाठी असू द्या, कोणती सरळ सेवा एक्झाम असू द्या, करा. कारण की त्याशिवाय पर्याय नाहीये. आणि राहिला प्रश्न आता ते काही बरोबर असं जाहिरात कधी येईल? तर जाहिरात 2-3 महिने अजून काही पडणार नाही. कारण की 2-3 महिने म्हणजे पडलीत लवकर पण पडू शकते, पण 2-3 महिने पडणार नाही. कारण की थोडंसं सिलेबस पण बाबतीत थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे. है ना? आणि ही एक्झाम मला असं वाटतं प्रत्येक तलाठी भरती वेगवेगळी होऊ शकते. म्हणजे जसं बेलीप आणि शरीफची होती तसं वेगळं होईल. ग्रुप सी मध्ये जे आहे त्याच्यामध्ये ॲड होणार नाही असं चान्सेस आहे. बघू आपण जर वेगळी झाली चांगली गोष्ट आहे. ओके. एखाद्या 2 महिन्यात आपल्याला बघायला भेटेल काय येतं. ओके. पण अभ्यास करून ठेवा कारण की नंतर कमी वेळ असतो. 2 ते 2.5 महिन्यात एक्झाम असते. ओके. त्या दृष्टीने तयारी करा. आणि जे विद्यार्थी प्रॉपर बुलढाण्याचे आहे, प्रॉपर बुलढाणा म्हणतो मी, प्रॉपर बुलढाणा म्हणतो मी, जे विद्यार्थी बुलढाण्याचे आहे त्यांना एक सांगू इच्छितो की बुलढाणा किंवा आसपास तर आपण ऑफलाईन जे आहे ऑफलाईन क्लास आपण स्टार्ट करतोय. तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, ओके, तलाठी असेल, पोलीस असेल, ओके, त्यानंतर TET असेल, ओके, टेट असेल, यासाठी आपण काय करतो, नगर परिषद असेल, ओके, ग्रामसेवक असेल, या सगळ्या एक्झामसाठीचं आपण ऑफलाईन बॅचेस सुरू करतोय बुलढाण्यामध्ये. ज्यांना करायचं असेल त्यांनी संपर्क नक्कीच साधा. ओके. व्हॉट्सअप नंबर माझा आहे तुमच्याकडे 9422989849. ओके. याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर हे एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसबद्दल आपण बोललो आहे. अभ्यास करा. मे बी असा सिलेबस तुम्हाला बघायला भेटू शकतो. त्यामुळं आणि सिलेबस जरी नॉर्मल जरी चेंजेस झाला तरी सब्जेक्ट तेच असणार. काही त्याच्यामध्ये काही हे नसणार आहे. त्यामुळे अभ्यास प्रॉपर करा. बेसिक बसून करा. ओके. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायचं आहे. थँक्यू.